पहिला मी झाडावर चढायला खूप घाबरलेली होती मी. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आरामात चढलेली. आज मी स्टेजवर आले आणि एवढं काय काय बोलली ते पहिल्यांदा बोलले मी. अच्छा. बाकीच्या स्टेजवर कसं मी भाषण दिलं किंवा हे शिव मुद्रा म्हणले असं हे काय झालं. आता या फर्स्ट टाइम स्टेजवर मी असं बोलले. आदू आहे ना, तो माझ्याशी पहिले खूप छान वागायचा आणि अचानक काय झालं त्याला काय माहित, भांडायला लागला. बसणार मी तुमच्या बनव म्हणी, नाव माझं इंद्रायणी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. इंद्रायणी या मालिकेचं निमित्त आहे आणि आम्ही आलोय पुण्यातल्या रुक्मिणी आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत इंद्रायणी म्हणजे सांची आहे. कशी आहे सिंधू? मस्त आहे. बरं, आज आम्ही तर आलोय मंदिरात कारण तू आम्हाला बोलवलंस म्हणून आलोय. तू जातेस का ग मंदिरात? मी असं मंदिरात नाही जात, पण आता जेव्हापासून सिरियल चालू झाली तेव्हापासून मंदिरात वाड्यात असं चालू आहे माझं. किती छान. बरं, तू एवढा श्लोक वगैरे म्हणतेस, छान माझ्या मैत्रिणींना श्लोक वगैरे म्हणून दाखवलास तू. तुला आई बाबांनी शिकवलंय का ग हे सगळं? असे श्लोक म्हणायचे, छान प्रार्थना करायची, तू करतेस घरी? मी घरी कधी कधी शुभम करोती म्हणते आणि माझ्या शाळेमध्ये हे श्लोक म्हणायचं होतं म्हणून ते श्लोक पाठ केलं मी. किती छान. आमच्या पण शाळेत होतं तेव्हा आम्ही करायचो. बरं, आम्ही ना टायटल सॉन्ग मध्ये पाहिलं ग की आम्ही जसं लहानपणी करायचो खेळ तसे तू करते. म्हणजे कागदाचं विमान काय बनवतेस, टायर मध्ये झुले काय खेळतेस. तर हे तर आमच्या लहानपणी होतं ना. तर आता तू तर नवीन नवीन आहेस, आमच्यापेक्षा खूप लहान आहेस, तर तू काय काय खेळ खेळतेस ग रिअल लाईफ मध्ये? मी असं पळापळीचाच गेम खेळते. तुला पळापळीचे खेळ आवडतात? हो. आणि आता सिरियल मध्ये शूट करताना का होईना पण तू पोहतेस काय किंवा झुला काय झुलतेस, पारंब्यावर काय, झाडावर काय चढतेस, काय काय शिकलीयस ग तू शूटिंग मुळे? किंवा काय काय खेळ तुला शूटिंग मुळे करायला मिळतात? मज्जाच येते ना बा. हो, पहिला मी झाडावर चढायला खूप घाबरलेली होती मी. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आरामात चढलेली. कसलं भारी. बरं, आम्ही ना पाहिलंय प्रोमो मध्ये की त्या ज्या तुझ्या आत्या आहेत त्यांना चांगलंच तू म्हणजे धमकावतेस काय आणि त्यांना अजिबात घाबरत नाहीस आणि तोडीस तोड उत्तरं देतेस त्यांना. त्या तुला घाबरतात असं कुठेतरी आम्हाला दिसतंय. त्यांना छान तू डांग डिंगी डांग करून जे काही करतेस तुझ्या वर्गात किंवा शाळेत किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये पण तुझा असा धाक आहे ग सगळ्यांना? तुला घाबरतात की तू घाबरतेस? कोणी नाही घाबरत, मी पण नाही घाबरत आणि असं काही नाही, भांडणं वगैरे काही नाही शाळेत. मग मागाशी तर तू म्हणालीस तू खूप छान भांडतेस, ते कशी भांडली होतीस? शाळेमध्ये नाही, इथं भांडते. हो, कशी भांडतेस ग? थोडं सांग ना आम्हाला, गमती जमती मला आवडेल ऐकायला. कसं एका आदू आहे ना, तो माझ्याशी पहिले खूप छान वागायचा आणि अचानक काय झालं त्याला काय माहित, भांडायला लागला. मग तुम्ही भांडता? रोज रोज नाही भांडत, कधीतरी भांडतो. बरं, तुला खूप प्रश्न पडतात सिरियल मध्ये आणि तू विचारतेस की हे असं का, ते तसं का, असं आम्हाला कळलंय. आणि पोस्टरवर पण दिसतात की तू लिहिलेले प्रश्न, तुला सुचलेले प्रश्न. मला जर विचार, तुझ्या खऱ्या लाईफ मध्ये तू मम्मीला विचारतेस का प्रश्न? तुला पडतात खरोखर प्रश्न? आईला विचारतेस? हो. काय पडला एखादा प्रश्न की आई हे काय ते काय, आम्हाला सांगशील? आता प्रश्न काय विचारले ते आता मला काय आठवत नाही. आजच्या दिवसातला आठवतंय? हो. आज काय काय म्हणजे आज एखादा असेल तर किस्सा घडतो नाही का, काहीतरी घडतं आणि खूप मजा येते, तसं आज काहीतरी झालं असेल ते तुला सांगायला आवडेल की माहितीये का आज काय गंमत झाली असं करून? आज मी स्टेजवर आले आणि एवढं काय काय बोलली ते पहिल्यांदा बोलले मी. अच्छा. बाकीच्या स्टेजवर कसं मी भाषण दिलं किंवा हे शिव मुद्रा म्हणले असं हे काय झालं. आता या फर्स्ट टाइम स्टेजवर मी असं बोलले. आणि खूप छान बोललीस तू, माहिती आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. तू किती मस्त डान्स केलास आणि तुझा मूड आहे म्हणून तू आज छान बोलतेस ना. असं तिकडे मूड असल्यावर छान शूटिंग करतेस, आज तुझा खूप छान मूड आहे म्हणून आमच्याशी गप्पा मारतेस ना इतका वेळ. आहे ना मूड? आहे. थकली नाही तू अजून? नाही. बरं, आता हे विचारायचंय की ज्या वेळेला आम्ही तुला टीव्ही मध्ये बघितलं ना, तसं खूप जणांनी बघितलं आणि खूप काका काकू आहेत किंवा खूप तुझे छोटे छोटे मित्रमैत्रिणी तुला भेटायला आले. तसं तुमच्या परभणीकडे लोकांना कळलं का ग की तू टीव्ही मध्ये दिसायला लागले आणि आले का ग भेटायला? फोन बिन आले घरी? हो आले, आजोबा आजीचे आले, अजून खूप जणांचे आले मला फोन.
कसलं भारी. बरं तुला इतके प्रश्न पडतात ना म्हणून मी तुझ्यासाठी 2 सोपे गमतीदार प्रश्न आणले. तू देशील का उत्तर? देईल. ट्राय कर हा. सोपे शक्कल लढ बरं का. बघ, एक माणूस असतो तो रस्त्याने चालत असतो आणि अचानक पाऊस येतो बरं का, आणि त्याच्याकडे छत्रीच नसते आणि त्याच्याकडे ना असं झाकायला टोपी बिपी काहीच नसतं, तरी पण त्याचा एकही केस भिजत नाही का? कारण की त्याला एक पण केस नसतो. ओय गो, कसली हुशार मुलगी आहे, तो टकला असतो. बरोबर. बरं आता अजून बरं एक ना 100 पायऱ्यांची शिडी आहे बरं का. 100 पायऱ्यांची शिडी आहे, त्याच्यावर एक मुलगा उभा आहे आणि तो पायरीवर ना पडला तरी पण त्याला जरा पण खरचडत नाही, जरा पण लागत नाही का बरं? कारण की तो स्ट्रॉंग असतो. नाही, तो शेवटच्या पायरीवर उभा असतो. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला वाटतं खूप छोटे मित्रमैत्रिणी तुला बघतायत, त्यांना सांग ना सिरियल बघा म्हणून. इंद्रायणी 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. बसणार मी तुमच्या मनोमनी. नाव माझं इंद्रायणी. कसलं गोड. थँक्यू.